नमस्कार, वेलकम टू लिटिल स्टार। सध्या महाराष्ट्रामध्ये पंढरपूरची वारी सुरू आहे आणि ही वारी म्हणजेच महाराष्ट्रातला एक मोठा सण। हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर नाही तर आपली भक्ती आहे। आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची। असे हरिमय झालेले अखंड वारकरी, अनेक वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता चालत आपल्या पांडुरंगाला भेटायला जात असतात आणि हा अनुपम सोहळा आपण देखील पाहत असतो। यावेळेला त्यांच्या मुखामध्ये संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांचे अखंड अभंग सुरू असतात आणि हा पंढरीचा पांडुरंग म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत। ही पंढरीची वारी हजारो वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे। तर आजच्या गोष्टीचा विषय तुम्हाला कळला असेलच। छान छान पिक्चर्स मधून तर किती मस्त वाटतं ना, आपणही जावंसं वाटतं वारीला। तर ही वारी का असते, कशासाठी असते, याबद्दल एक छोटीशी गोष्ट। तर गोष्टीचं नाव आहे विठ्ठल बाप्पाची ओढ। तर एका गावात एक छोटासा राजारामाचा मुलगा राहत असतो। त्याच्या गावामधीलही काही लोक वारीला निघालेले असतात आणि हे सगळं पाहून तो त्याच्या आईला विचारतो, आई, सगळे लोक वारीला जातात म्हणजे काय ग? तर मग त्याची आई त्याला जवळ बसवून घेते आणि वारीबद्दल माहिती सांगते। अरे, तुला विठ्ठल बाप्पा माहितीये ना? हो माहितीये, पण तो राहतो कुठे? विठ्ठल बाप्पा राहतो पंढरपूरमध्ये। तर या पंढरपूरमध्ये असणाऱ्या विठ्ठल बाप्पाला आणि त्याची पत्नी रुक्मिणी बाप्पा यांना भेटण्यासाठी म्हणून सगळे लोक पायी जात असतात। तो आश्चर्यचकित होतो, इतक्या लांब पायी? अरे हो, आई त्याला समजावते। टाळ मृदुंग वाजवत, वेगवेगळे अभंग म्हणत, आपल्या डोक्यावर तुळशी वृंदावन, विठ्ठल माऊलीची मूर्ती घेत हे सारे लोक म्हणजेच वारकरी विठ्ठल बाप्पाला भेटण्यासाठी पायी पायी जात असतात। सुरुवातीच्या काळामध्ये संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे पंढरपूरला विठ्ठल भेटीसाठी चालत जायचे आणि त्यानुसारच संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांनी हीच परंपरा सर्व लोकांसाठी सुरू केली आणि त्यामुळेच सर्व लोक विठ्ठल भेटीसाठी आषाढ महिन्यामध्ये वारीला जातात आणि आपल्या आवडत्या आराध्याचे दर्शन घेतात। हे सारं ऐकून हा राजाही खुश झाला आणि म्हणाला, मीही टाळ मृदुंग घेणार, विठ्ठल बाप्पाच्या दर्शनाला जाणार। मग आई बाबा म्हणाले, तू एकटाच का, आपण सारेच जाऊ। आजची ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लिटिल स्टारला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच। पुन्हा भेटूयात एका नवीन गोष्टीसह।